आता जस्ट म्हणजे रस्त्यानं येत होतो आणि एक पोरगं मला तिथं म्हणजे एक मावा खाताना दिसलं. तर म्हणजे मला एवढं बेकार वाटलं ना, की मित्रांनो त्याच्या वय मला वाटतं एक जो 10वीला असेल. त्याला मी विचारलं, "भावा तू कितवीला आहे?" ते मला बोलला, की "भावा मी 10वीला आहे." म्हणजे बघा, म्हणजे 10वीचा पोरगा जर आज मावा खातोय, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, दुनिया त्याला आता मला काय बोलावं ते म्हणजे मला शब्दच नव्हतं. त्याला तर मला आता काय बोलावं म्हटलं आता नक्की. आता ह्यो 10वीत जर मावा खात असेल, तर त्याचं पुढचं आयुष्य कसं व्हायचं? म्हणजे आता बघा की तुम्ही म्हणता ते ब्लॉग सोडून वेगवेगळं काहीतरी सांगायला लागलं. कारण की कसं म्हणतं ब्लॉग तर आपल्या येतच राहचाल. पण आता बघा की म्हणजे तर तो जर मुलगा जर आता मावा खात असेल आणि आता तो भविष्यात काय होईल काय सांगू शकत नाही. पण म्हणजे कुठलीही व्यसन करताना आपण पहिल्या घरच्यांचा विचार केला पाहिजे, बरोबर ना? कारण की कसं होतं बाकी आपण म्हणजे कमीत कमी आपल्या घरच्यांना तरी बघून भावना आपण म्हणजे कुठली गोष्ट करताना म्हणजे व्यसन करताना आपण तिकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की म्हणजे दुनियात म्हणजे आता एवढं म्हणजे आता प्रत्येक पोरगा हा व्यसन करतोय, बरोबर आहे. कारण की म्हणजे आपल्या आई बापानं आपल्याला एवढी मोठी स्वप्न बघितली असेल मित्रांनो, तर आपण त्यांच्या म्हणजे त्यांच्यामुळे आज आपण इथे, बरोबर आहे. तर आता आपण जर 10वीतला मुलगा जर मावा खात असेल तर म्हणजे मित्रांनो म्हणजे त्याचं पुढचं आयुष्य कसं असेल तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि म्हणजे बेकार आहे हो. बघा की आपण जर म्हणजे आपले आई बाप्पा आपल्याकडून किती मोठी स्वप्न बघतात की पोरगा माझा असावी, म्हणजे पोरगा माझा असावी. आणि तो जर 10वीपासून जर म्हणजे मावा वगैरे कुठलं व्यसन करायला लागला तर ते आता घरच्यांना ते म्हणजे मला तो घरच्यापासून पोर असेल, पण ते आपल्या मनाला कसं वाटत असेल की बाबा आपण हे खातोय काय, बरोबर ना? परत आपण म्हणजे मी बाबा तुम्ही बी त्यातनं आला, मी बी त्यातनं आलोय. पण म्हणजे त्या वयात ते होत राहतं. फक्त म्हणजे आपण संगत आपली महत्वाची आहे, बरोबर ना? कारण की तुमची जर एक वेळेस पंगत चुकली तर चालेल, पण भावना संगत चुकता कामा नये. कारण की आयुष्य ही मित्राच्या म्हणजे आपल्या संगतीवर डिपेंड असतं, बरोबर ना? कारण की प्रत्येक गोष्टी माणूस आपली संगत कशी असते ना, त्यावर सगळं आयुष्य म्हणजे अवलंबून असतं. तर म्हणजे बाकी आता त्यानं जर या वयात जर म्हणजे मावा खायचा म्हटलं तरी म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की भावानो कसं आहे, तुम्ही कुठलं व्यसन करताना आपल्या घरच्यांचा जरा विचार करा. कारण की कसं माहिती आहे का, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही माणूस म्हणजे बऱ्याच माणसाच्या गोष्टी यात संगतीवर अवलंबून असतात, की बाबा ते संगत कशी असेल, काय असेल. तर मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला म्हणजे मित्रांनो जर लहान वयात तुम्ही व्यसन करत असाल ना, तर पुढचं आयुष्य लय बेकार आहे. कारण की तुम्ही जर बघताय आता की प्रत्येक म्हणजे असं माणसाला म्हणजे व्यसन करणं म्हणजे एक फॅशन झाली, बरोबर आहे. कारण की म्हणजे फॅशन तर नाही, आपण म्हणजे आता आपण मिडल क्लास पोर आहे, आपण म्हणजे व्यसन करणं म्हणजे बेकार आहे हो. कारण की आपण त्यातनं मी बी त्यातून स्वतः आलो, मी बी अनुभव घेतला त्याचा. पण कसं आहे म्हणता का, प्रत्येक गोष्टी माणूस विचारपूर्वक करत नाही. प्रत्येक गोष्टी माणसाने विचारपूर्वक केला पाहिजे. तर मला आपल्या ऑर्डर मारून झालं बरं का मस्तपैकी. तर आजचं आपल्याला अर्निंग झालं हे ₹500. तर आता आपली ही शेवटची ऑर्डर आहे. तर मित्रांनो मला कमेंट करून भावाला मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर आता आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये चला जय महाराष्ट्र भावांनो.